नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। राहुल गांधी यांच्या विरोधातील भाजपाचे आंदोलन फसले, बावनकुळे आले आणि गेले। फोटोग्राफीनंतर आंदोलन संपले देखील। एकाच ठेकेदाराच्या गळ्यात घालायची आहे कचरा घंटा गाड्यांची माळ। बार्शी टाकळी येथील गैरप्रकाराची जिल्हाधिकारी करतील काय चौकशी। लाखो मोलाचा वन्यजीव सांभाळता आला नाही, बिबट्या तडफडत मेला, जनता सेल्फीत मग्न। आरआरसीच्या गणेशोत्सवात गीत रामायणाचा गोडवा, गणेश वंदनेसोबत रामभक्तीत न्हावून निघाले भक्तजन। मुस्लिम बांधवांची ईद ए मिलादची तयारी पूर्णत्वाकडे, शहरात 19 सप्टेंबर रोजी निघणार मिरवणूक। आता सविस्तर बातम्या। कृषी विद्यापीठात आज कृषी परिषदेच्या मीटिंगवर कार्यकारी परिषदेच्या सदस्यांनी बहिष्कार टाकण्याची माहिती प्राप्त झाली आहे। विद्यापीठाचे कुलसचिव यांच्या मनमानी कारभाराविरोधात हा बहिष्कार होता अशी माहिती प्राप्त झाली। याविषयी कुलसचिव यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा इतिहासात कार्यकारी परिषदेच्या सर्व सदस्यांनी कृषी परिषदेच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे। आज याविषयीची एक बैठक कृषी विद्यापीठात आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत विविध विषय आणि कर्मचारी विरोधातील काही प्रशासकीय अधिकाऱ्यांची भूमिका पाहता विद्यापीठाचे कार्यकारी परिषदेचे सदस्य चांगलेच आक्रमक झाले होते। त्यांनी थेट कार्यकारी परिषदेच्या बैठकीवर बहिष्कार टाकत आपली नाराजी उघड केली। या सर्व घडामोडींना कुलसचिव जबाबदार असल्याची माहिती एका कार्यकारी परिषदेच्या सदस्याने नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर दिली। याविषयी कुलसचिव यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आजचे आंदोलन म्हणजे केवळ काही मिनिटांचा विरोधांचे चित्र होते। कॅमेरा, ॲक्शन आणि फोटो तसेच चॅनलवाल्यांना बाईट्स आणि आंदोलन समाप्त अशी काय स्थिती होती। आमदारांनी घोषणाबाजी केली, एक घोषणा तर कार्यकर्त्यांच्या ध्यानात देखील आली नाही। आरक्षण रद्द करू अशी घोषणा राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन केली। त्याविरोधात हे आंदोलन शिवणी येथे झाले। आंदोलन आटोपले आणि कार्यकर्त्यांनी सतरंज देखील उचलून नेल्या। त्याचबरोबर फोटोसाठी भाजपचे बॅनर घेतले। कार्यकर्ते देखील त्यांच्या कामाला लागल्याची माहिती आहे। 2 कार्यकर्ते तर थेट बॅनर धरण्यासाठी ठेवावे लागले होते। महायुतीच्या वतीने स्थानिक शिवणी येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज यांना अभिवादन करून राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा व काँग्रेसचा महाविकास आघाडीचा निषेध व्यक्त केला। या काही मिनिटांच्या निषेध कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेतृत्व केले। यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार हरीश पिंपळे, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, कृष्णा अंधारे, अश्विन नवले, किशोर पाटील, जयंत मसने आदींची उपस्थिती होती। एखादा कंत्राट देताना त्यातील अटी बंधनकारक करत विशिष्ट कंत्राटदाराला फायदा पोहोचविण्याचा उद्देश बार्शी टाकळी नगरपंचायतचा दिसून येत आहे। यात अधिकारी, कर्मचारी आणि एका लोकप्रतिनिधीचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे। विशिष्ट कंत्राटदाराला फायदा पोहोचविण्याच्या उद्देशाने हा सर्व प्रकार सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। बार्शी टाकळी नगरपंचायत बार्शी टाकळी येथे घनकचरा व्यवस्थापनाची निविदा प्रसिद्ध झाली आहे। या निविदेत नियमबाह्य अटी आणि शर्ती लादत निविदे प्रक्रियेत विशिष्ट कंत्राटदाराला फायदा पोहोचवण्याचा उद्देश समोर दिसून येत आहे। या निविदेतील अटी आणि शर्ती पाहिल्यावर केवळ एकाच कॉन्ट्रॅक्टरला ठेका मिळावा या उद्देशाने त्या काढल्याची माहिती प्राप्त झाली आहे। याविषयी बार्शी टाकळी नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता तो झाला नाही। घनकचरा व्यवस्थापन संदर्भात ही निविदा नगरपंचायत बार्शी टाकळी यांनी नुकतीच प्रसिद्ध केली,
पण विशिष्ट कंत्राटदारास हा ठेका मिळावा हा उद्देश यात उघड होत आहे। याची चौकशी जिल्हाधिकारी यांनी करण्याची गरज आहे। बार्शीटाकळी नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागाने काढलेल्या ऑनलाईन तांत्रिक निविदेत घनकचरा व्यवस्थापनामध्ये चालू वर्षात 7 नगरपरिषद नगरपंचायतमध्ये सदर 7 पैकी 2 ब वर्ग नगरपरिषद काम सुरू असल्याचे वर्क ऑर्डर असावी अशी अट लादण्यात आली आहे। ती वर्क ऑर्डर आदेश जोडणी बंधनकारक राहील। त्याचबरोबर EPF नोंदणी प्रमाणपत्र व कमीत कमी प्रति महिना 100 कामगारांची EPF भरणा केल्याचे चालान जोडणे बंधनकारक असेल। बार्शीटाकळी नगरपंचायतकडे कोणतीही थकबाकी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र मुख्याधिकारी यांच्याकडून घेऊन तांत्रिक लिफाफा सादर करणे बंधनकारक राहील। जो व्यक्ती बार्शीटाकळीत राहत नसेल त्याने ही निविदा भरू नये यासाठीच्या या अटी आहेत। मुख्याधिकारी यांचे प्रमाणपत्राची गरज काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। पातूर रोडवरील नानखेड फाट्याजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला। बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर काही असंवेदनशील नागरिकांनी मृत बिबट्यासोबत फोटो सेशनही केले। उशिरा पोहोचलेल्या वन विभागाने शेवटी बिबट्याला ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहे। अकोलापासून रोडवर नानखेड फाट्याजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला। काल दुपारच्या सुमारास हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे। 3 ते 4 वर्षाचा तरुण बिबट्या जागीच जखमी झाला। तो अपघातानंतर काही वेळ जिवंत देखील होता, पण स्थानिक लोकांनी त्यांना वाचवण्यासाठी कुठलाही प्रयत्न केला नाही। त्याचबरोबर वन विभागाला कळून देखील त्यांनी वेळीच धाव घेतली नाही। त्यामुळे बिबट्या तडफडत राहिला आणि लोकांनी त्याचा सेल्फी काढत त्याला व्हायरल सुद्धा केला। हा अतिशय गंभीर प्रकार असून याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे। बिबट्याचा मृत्यू आणि त्यास जबाबदार असलेला वाहन चालक याला पकडण्याची गरज असून वन विभाग मात्र या सर्व प्रकरणात ढिलाई करत असल्याची माहिती आहे। RRC न्यूज नेटवर्कला 23 वर्षे पूर्ण झाली असून RRCच्या वतीने बाप्पा मोरयारे या विशेष कार्यक्रमाचे आयोजन गणेश स्थापना ते गणेश विसर्जन दरम्यान करण्यात येत असून बाप्पा मोरयारे अंतर्गत दररोज विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे। सुख करता दुख हरता भारता विघ्नाची नुर्वे पूर्वे प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठ सिंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव। बाप्पा मोरयारे कार्यक्रमात गुरुवारी सादर करण्यात आलेल्या गीत रामायण या विशेष भक्तिमय सोहळ्याने उपस्थित अकोलेकर भक्तिमय रसात न्हाऊन निघाले होते। प्रियंका जोशी यांच्या मार्गदर्शनात नृत्यरंग कथ्थक कला केंद्राच्या 50 पेक्षा अधिक नृत्यांगणांनी सादर केलेल्या गीत रामायणाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे। RRCचा बाप्पा मोरयारे या विशेष कार्यक्रमांतर्गत गुरुवारी आरतीचा मान जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी व इंडियन मेडिकल असोसिएशन पदाधिकारी यांना देण्यात आला होता। यावेळी गणपती बाप्पाच्या आरतीला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी, इंडियन मेडिकल असोसिएशनचे राजेंद्र कुमार सोनोने, IMA प्रेसिडेंट डॉक्टर सागर भुईभार, सेक्रेटरी IMA डॉक्टर सागर थोटे, जॉइंट सेक्रेटरी डॉक्टर श्रीकांत काळे, डॉक्टर कन्हैया अग्रवाल, डॉक्टर अनुप कोठारी, डॉक्टर अंजली सोनोने, डॉक्टर गोविंद खंडेलवाल, डॉक्टर प्रियंका थोटे, OBC नेते प्राध्यापक डॉक्टर संतोष हुशे, RRC नेटवर्कचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख, युनिट हेड राजेश निखाडे, प्रोग्रामिंग हेड पल्लवी डोंगरे यांच्यासह RRC नेटवर्कचे सदस्य उपस्थित होते।
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राजकीय पक्षांना बाजूला ठेवत न्याय मागण्यासाठी आंदोलन केले। या आंदोलनामुळे राजकीय पक्षांची मात्र कोंडी झाली असून शेतकऱ्यांनी राजकीय पक्षांना त्यांची जागा दाखविल्याची चर्चा जिल्ह्यात होती। शेतकऱ्याला कर्जमुक्ती सोयाबीनला 6,000 रुपये भाव सोयाबीनला 6,000 रुपये। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आज शेतकरी एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। शेतकऱ्यांची आजची परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत। त्यामुळे तालुक्यातील 100 ते 200 शेतकरी युवकांनी पुढाकार घेऊन कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा हातात न घेता किंवा राजकीय पक्षाची किंवा व्यक्तीची मदत न घेता शेतकरी एल्गार मोर्चाचे आयोजन केले आहे। या मोर्चामध्ये सोयाबीनला 6,000 रुपये भाव, कापसाला 12,000 रुपये भाव, सरसकट कर्जमाफी, जीएसटी मुक्त शेती उपयोगी साहित्य, शेतीला अनुदानावर तार कुंपण, शेतीला 24 तास वीज अशा सुमारे 8 प्रकारच्या मागण्यांची निवेदन देण्यात आले। तर सरकार शेतकऱ्यांची शेती हे भांडवलदारांच्या घशात टाकत असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला आहे। खामगाव तालुक्यातील किनी महादेव येथे त्रस्त शेतकऱ्यांकडून 4 दिवसीय डफडे बजाव तसेच घंटानाद आंदोलन सुरू करण्यात आले आहे। या वैशिष्ट्यपूर्ण आंदोलनाची चर्चा राज्यात आहे। एकाने हाक द्यायची, बाकीच्यांनी साथ द्यायची असे हे आंदोलन आहे। या आंदोलनात शेतकऱ्यांना 2023चा पीक विमा मिळाला पाहिजे, 2024 हे वर्ष ओला दुष्काळ म्हणून जाहीर करण्यात यावे, नियमित कर्जदारांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे, पीक विमा हेक्टरी 50,000 रुपये देण्यात यावे, हेक्टरी मदत, ढगफुटीची मदत। किन्ही महादेवाच्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। प्रशासन फक्त पंचनामे करते आणि नुकसान भरपाईच्या घोषणा करते, परंतु कोणत्याही प्रकारची मदत आतापर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही। किन्ही महादेव हे जनुना मंडळातून बदलून वझर मंडळ करण्यात यावे इत्यादी सर्व मागण्या शेतकऱ्यांकडून या 4 दिवसीय आंदोलनामध्ये करण्यात येत आहेत। तरी प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले उमरा गाव विदर्भात द्वारका उत्सवासाठी प्रसिद्ध असून येथील गजानन मुरलीधर खवले परिवाराने 125 वर्षापासूनची महालक्ष्मी कार्यक्रमाची परंपरा जोपासली असून यावर्षी विशेष देखावा सादर केला होता। उमरा येथील महालक्ष्मी निमित्ताने पंढरपूरची वारी देखावा साकार केला होता। त्यामध्ये आम्ही संत गोरा कुंभार, संत सावता माळी व संत ज्ञानेश्वर महाराज तसेच बायजाबाईची झोपडी जनाबाईला विठ्ठल दळताना मदत करीत आहे, विठुरायाची मोठी आकर्षक मूर्ती तसेच वारकरी रोड व पालखी सोहळा, बैलबंडी, हत्ती, घोडे असे जिवंतपणा दर्शविणारे देखावे तयार केले होते। संत आम्ही या दिंडीच्या मार्फत ग्रामस्थांसमोर आणले व त्यात संतांनी विठ्ठलाच्या भक्तीत किती तल्लीन झालेले होते या दिंडीच्या मार्फत आम्ही हे लोकांपर्यंत पोहोचविले। एवढेच नव्हे तर स्वतः महालक्ष्मी माता बुलेट गाडीवर स्वतः स्वार करत आहे हे उभे चित्र रेखाटले होते अशी माहिती दिली। गाव उमरा, तालुका अकोट, जिल्हा अकोला। हे महालक्ष्मी आमच्याकडे वडलोपार्जित बसवत होते, पण माझ्या आईला अडगळीमध्ये माळीमध्ये एका पाठीमध्ये महालक्ष्मी आणि त्यांचे हात दिसले। आईच्या सासूला विचारले असता सासूबाईंनी सांगितले की ह्या महालक्ष्म्या आपल्याकडे पूर्वीपासूनच आहेत, तू ह्या बसव। आणि आईला मूलबाळ होत नव्हते आणि चमत्कार असा झाला की 1 वर्षाच्या आतच आईला आमच्या एक मूलबाळ म्हणजे आमच्या मोठ्या भाऊचा जन्म झाला। त्यानंतर अखंडित ह्या महालक्ष्मी आमच्याकडे चालू आहेत आणि यांचा चमत्कार म्हणजे आम्ही पूर्वी आमची परिस्थिती हलाखीची होती, आज आम्ही खूप सुख समाधानी आणि आनंदात हा सोहळा पाडित असतो। आणि यावर्षी आम्ही वारकरी संप्रदायाची दिंडी हे तयार केलेली आहे आणि याच्यामधून संदेश असा देता येईल की आता जी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जो मेन त्याचा
उद्देश बाजूला ठेवून आपण जे अवास्तव खर्च वगैरे करीत असतो तो याच्यामध्ये आपण आणि अन्नाची नासाडी वगैरे आपण होऊ देत नाही. अकोला येथील हॉटेल दिल्ली दरबारचे संचालक तारिक खान यांच्या पुढाकाराने आयोजित हिंदू मुस्लिम ऐक्यावर आधारित गणपती विसर्जन समिती व ईद ए मिलादुन्नबी समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देत अकोल्यात हिंदू मुस्लिम ऐक्यावर आधारित गणपती विसर्जन समिती व ईद ए मिलादुन्नबी समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ शर्मा तर प्रमुख अतिथी म्हणून अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, जुने शहर पोलीस स्टेशनचे नितीन लेव्हरकर, सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे मोतीसिंग मोहता, संग्राम गावंडे, हरीश अलीमचंदानी उपस्थित होते. यावेळी ॲडव्होकेट मोतीसिंग मोहता यांनी आपले विचार व्यक्त करीत दरवर्षी आपण 4 बैठका आयोजित करू. अकोला शहरातील एकात्मता आणि बंधुत्वावर परिणाम करणारी दरवर्षी हाजी मुदाम साहेबांनी मान्य करून या ऐतिहासिक कार्यक्रमात सर्व हिंदू बांधवांचा भगवी व मुस्लिम बांधवांची हिरवी शाल देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमातील आकर्षणाचे केंद्र म्हणजे हिरवा आणि भगवा मधोमध असलेली पांढऱ्या रंगाची शाल हे भारतीय ध्वजाचे प्रतीक असल्याचे मत आयोजक तारिक खान यांनी व्यक्त करताना आपण सर्व अकोलावासीय असेच कार्यक्रम आयोजित करत राहू. उपक्रमासाठी मी सदैव तत्पर आहे. उपस्थितांचे आभार मानत तारिक खान म्हणाले की मी आणि माझे सहकारी हाजी बिलान खान, सय्यद अन्सार अली, शाहिद इक्बाल, शेख वाजिद, पूजा मालुकार हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी सदैव तत्पर आहोत. मुस्लिम समाजाद्वारे शहरात ईद ए मिलादुन्नबीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात बाजारपेठ गजबजली असून खरेदीचा जोर वाढला आहे. यंदा गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर ईद ए मिलादुन्नबीची मिरवणूक 19 सप्टेंबर रोजी निघेल. इस्लाम धर्मात ईद ए मिलादुन्नबी हा सण रबीउल अव्वल महिन्याच्या 12 तारखेला मिलादुन्नबीच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद यांचा जन्म झाला अशी मान्यता आहे. समाजात प्रचलित अंधार, जुगार, लूटमार यामुळे लोकांना त्रासापासून बचाव करण्यासाठी व वाईटाचा नायनाट करण्यासाठी प्रेषित मोहम्मद यांचा जन्म झाला. या निमित्त शहरात ईद ए मिलादुन्नबी निमित्त मोठ्या उत्साहात शहरात मिरवणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. 19 सप्टेंबर रोजी जुलूस काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही मिरवणूक शहरातील मोहम्मद अली मार्गापासून निघणार आहे. मिरवणुकीसाठी परिसरात रंगीबेरंगी ध्वज व आकर्षक रोषणाईने सजविण्यात आले असून यासाठी शहरातील विविध दुकाने झेंडे, फेस्टून, झुंबर आदींनी सजविण्यात आली आहेत. बाईक, झेंडे, हातमोजे, फुगे, स्टिकर्स यासह अनेक सजावटीचे साहित्य दुकानदारांकडे उपलब्ध असून या सणासाठी ज्येष्ठ ग्राहक आणि लहान मुलांमध्ये मोठी गर्दी होत आहे. सर्वांमध्ये खूप उत्साह दिसून येत आहे. पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स. हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. राहुल गांधी यांच्या विरोधातील भाजपाचे आंदोलन फसले. बावनकुळे आले आणि गेले. फोटोग्राफीनंतर आंदोलन संपले देखील. एकाच ठेकेदाराच्या गळ्यात घालायची आहे कचरा घंटा गाड्यांची माळ. बार्शी टाकळी येथील गैरप्रकाराची जिल्हाधिकारी करतील काय चौकशी. लाखो मोलाचा वन्यजीव सांभाळता आला नाही. बिबट्यात तडफडत मेला. जनता सेल्फीत मग्न. आरआरसीच्या गणेशोत्सवात गीत रामायणाचा गोडवा. गणेश वंदनेसोबत रामभक्तीत न्हावून निघाले भक्तजन. मुस्लिम बांधवांची ईद ए मिलादची तयारी पूर्णत्वाकडे. शहरात 19 सप्टेंबर रोजी निघणार मिरवणूक. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा आरआरसी न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी आरआरसी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आरआरसीच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. तोवर नमस्कार.